न्यायाचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। सध्या सोशल मीडियावर डुप्लिकेट मीटर असल्याचं बऱ्याचशा गोष्टी व्हायरल होत आहेत। ग्राहकांची परवानगी घेतल्याशिवाय मीटर बसू नये, गुपचूप अपार्टमेंटमध्ये घरामध्ये घुसून मीटर बसवित आहेत, त्याला थांबवा, चव्हाण BBS न्यूजचे संचालक भरत गोसावी यांनी केलं आहे असं वक्तव्य। आज माझ्या गावात लाईन मीटर बसवायला आले काही लोक आणि त्यांच्यासोबत माझे जे बोलणे झाले या व्हिडिओमध्ये ऐकून घ्या नीटपणे। आपल्या सोनवत परिसरमध्ये असो किंवा धरणगाव जळगाव जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्यात असो हे मीटर बसवू नका। MSECB सोबत कोणत्याच कंपनीने कॉन्ट्रॅक्ट केलेला नाही। MSECBचे काही अधिकारी मीटर कंपनीकडून पैसे घेतात आणि त्याच्या अंडरमध्ये एरियामध्ये हे मीटर बसवण्यासाठी पाठवतात। प्रीपेड मीटर आहेत हे, यांचे मीटर बसवण्याचे टार्गेट पूर्ण झाल्या सगळ्यांना रिचार्ज करून बिल भरावे लागते आहे। पण MSECB सोबत कॉन्ट्रॅक्ट झालेला नसतानासुद्धा हे का मीटर बसवत आहेत हे चुकीचं आहे। माझा असं चुकीच्या ठिकाणी विरोध राहील। माझा हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा, कळून जाईल सगळ्यांना। स्वतः त्यांनी पण कबूल केले की काही कॉन्ट्रॅक्ट नाही म्हणून। तू मला उलट बोलला, मी सरपंच इथला। 2 मिनिटं चल, नाव बोल। नाव कस काय नाही सांगतो तू? नाव बोलला कस काय नाही पहिले? म्हणजे माझ्या गावात घुसतोय, ऐक रे 2 मिनिटं खाली हात कर। माझ्या गावात घुसतोय, मला चुकीचं वाटतंय। मी तुला विचारलं नाव काय? तू काम आहे ना, मला नाव सांग ना। मी या गावाचा आहे, मी या गावाचा रखवालदार आहे, ठीक आहे? या गावाचा मी चौकीदार आहे, या गावाचा मी सेक्युरिटी आहे, या गावाचा मी शिपाई आहे। ही गावची जिम्मेदारी माझ्या पद्धतीने पार पाडतो। मी तुला प्रेमानं नाव विचारलं, मी तुला चुकीचं बोलला? मी पण तुम्हाला काय बोलतोय, नाव कशाला सांगू म्हणे? व्हिडिओ कशासाठी काढताय? हा व्हिडिओ मी या गावाचा यार, मला काहीतरी चुकीचं वाटतंय। तू हे जे मीटर बसून ना, पहिले जे मीटर बसवलं ना, तुला 2 मिनिट आता तुला परत विचारतो, तुला MSE बोर्डने परमिशन दिलेली आहे का? तुमच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे का हे मीटर बसून द्या असं? मला पहिले माझ्या प्रश्नाचं उत्तर दे। MSE बोर्डवाल्यांनी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे का हे मीटर जाऊन बस वाजवा तुम्ही असं? मला फक्त सांगितलं नाही, मला तुझ्या तोंडाने ऐकायचं नाही दिली। मग तू कस काय आला तरी मीटर बसवायला इथं? नाही, उभं राहायला सांगितलं? हे काय पूजा करायला आणले का खोकी इथं मीटर बसवायला? हा, ते साहेब काय म्हणता काय नाही त्यांच्यावर आम्ही कसं काय साहेब सुहेब चालत नाही। मला कागद बोलतो, मला परमिशन दाखव, मला रूल्स दाखव। तुला कोणी परमिशन दिली का इथं मीटर बसवण्याची? मी तुला पहिलेच काय विचारलं? रोहित पाटीलचं नाव सांगतोय तू? लाव फोन, स्पीकर ऑन कर। कंपनी मी बोलतो ना, कंपनीने रोहित पाटीलला पैसे भेटले असतील, मी तोंडाने सांगतो। हा व्हिडिओ व्हायरल करेल, मी टाकेल, मी ग्रुपवर टाकेल। मला माझ्या परिसर मध्ये बी तुम्ही दिसाल नको पाय आता। कुठल्याही चमगाव बागुडगाव सोनवत परिसर मध्ये मला दिसली बी नको पाय तुम्ही। तुम्हाला परमिशनच नाहीये। एक प्रायव्हेट कंपनीने बिना कॉन्ट्रॅक्ट, काही कॉन्ट्रॅक्ट नसताना तुम्ही मीटर बसवत फिरता गावागावामध्ये। तुम्ही आधी यांच्याशी बोला। मी बोलत नाही, मला माझं नाव सांग। रामजी बोलतो म्हणे आयरा गावाचा। हॅलो, हा ते रामजी दादा बोलताय, आयराचे सरपंच। ते विचारताय की तुम्हाला परमिशन दिली का बस? हा, काय बोलला तो? हॅलो 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 हॅलो, इकडे तुझं 2दा झालं रोहित पाटील, कळलं का तुला? नीट बोल तिकडनं जरा, बोलताना स्पीकर ऑन चालू आहे, व्हिडिओ शूटिंग चालू आहे। तू या माणसाला जे पाठवलंय ना, हा बदतमीजीने वागतोय बरं। याला मी रिस सर नाव विचारलं, हे विचारलं, हा मायाशी मला कॉपरेट करत नाहीये। हॅलो, तुला आवाज येत नाही तर ठेव फोन। पाय, तुला मी सांगतो, मला परमिशन दाखव, तुला 20 मीटर बसवून देईल मी। मला माहितीये ना, मी यातला किडा आहे, मला माहितीये तुम्हाला परमिशनच नाहीये। तुम्हाला हे मीटर बसवण्याची परमिशनच नाही। इथं जाडून मी टाकेल ना तरी माझं कोणीच काही करून घेणार नाही। हा, परत सांगतोय ना, बोल आता, तू बोल। आता आपण माणसासारखे आपले बोलून घेऊ, ते व्हिडिओ बंद करू। नाही बंद करत मी,
मला व्हिडिओमध्ये बोलायचे. हे माझ्या गावाचे लोक आहे, लोकांसमोर तुमच्या माणसांसमोर बोलतोय व्हिडिओमध्ये. मी काय सांगतो आम्हाला फक्त जाऊन बसायला सांगितलं. आमच्याकडे काही परमिशन नाही, आमच्याकडे काहीच नाही. बरोबर नाही. फक्त आमच्याकडे लाईनमन वायरमन जे येतो. मला कुठला वायरमॅनने लाईनमनने कुठला ऑफिसरने तुम्हाला सांगितलं मला त्याचं नाही नाव बोला इथं व्हिडिओमध्ये. गाव परमिशन देत नाही तोपर्यंत मीटर बसवत नाही. मग मी तुला आता त्या साहेबांची वाट पाहतोय, त्यांनी इथे यावं, गावाची परमिशन घ्यावी, गावाची परमिशन घ्यावी, त्याच्यानंतर मीटर बसवायचे. त्यासाठी आम्ही मग जाऊ दे. मी तुला किती सभ्यतेमध्ये विचारलं दादा तुझं नाव काय, तू मला उत्तर काय दिलं? मी नाव कशाला सांगू, आमच्या नावाशी काय घेणते नाही म्हणे. मी काय म्हणतो, व्हिडिओ बंद करायला का सांगते तुम्हाला? व्हिडिओ कशासाठी काढताय हो ते? अरे माझा हक्क आहे तो व्हिडिओ काढणं. मला चुकीचं काय आहे मला बी कळेल ना. मी हा व्हिडिओ कुणाला टाकेल, लोक बघतील, ग्रुपवर बघतील. मी तुला प्रेमाने विचारलं, तुम्हाला उत्तर देताना जर चुकीचं देतो असेल तर मी व्हिडिओ चालू ठेवेलच आणि तुला माझ्या पद्धतीने प्रश्न करेलच ना. तुमचं रीतसर असलं तर व्हिडिओ चालू असो का नाही असो. व्हिडिओ केव्हा जेव्हा आम्ही जबरदस्ती करतोय. नाही ना भाऊ, हा माझा हक्क आहे, मला अधिकार आहे व्हिडिओ काढण्याचा, व्हिडिओ काढून विचारण्याचा. मागे तुम्ही मीटर बसवले ना, 4 मीटर 4-5 मीटर बसवले माझ्या गावामध्ये. काय बिल येतंय, किती बिल येतंय दाखवू का, बोलू का त्यांना? 10,000